नमस्कार, संजना एस रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण हे पापड बनवणार आहेत. हे बघा, हे कसे पापड झालेले आहेत. अगदी हिरवेगार आणि छान झालेले आहेत. मैत्रिणींनो, हे कसले पापड आहेत पुढच्या रेसिपीमध्ये तुम्हाला आता मी करणारच हे सांगते. चला आपण रेसिपीला सुरुवात करू. तुम्हाला मी तोडून दाखवते कसा मस्त अगदी कुरकुरीत होतो आणि एकदम असा खुसखुशीत होतो. तुम्ही पण असं करून बघा आणि तुम्ही कुठल्या शहरातून बघता ते कमेंट करून सांगा. चला मग आपण आता रेसिपीला सुरुवात करू. एक मूठ भरेल एवढ्या लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. 20-25 आहेत ह्या मिरच्या आहेत. ह्या लवंगी मिरच्या आहेत, तिखट आहेत. आल्याचे 2 मोठे तुकडे आहेत. कोथिंबीर धुवून घेतलेली आहे. आता ही कोथिंबीर मी ना हातामध्ये जेवढी मावेल ना एवढी अशी घेतलेली आहे. जिऱ्याची पूड आहे, पापडखार आहे, हिंग आहे आणि चवीला जेवढं लागेल तेवढं मीठ घेतलेलं आहे. आता हे सगळं आहे ना मी मिक्सरमधून काढणार आहे. मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे आणि बघा असं आपल्याला असं फाईन पेस्ट करायची आहे. ही अशी एकदम अशी बारीक व्हायला पाहिजे. हे बघा अशा प्रकारे मी हे काढलेलं आहे. पाणी घेतलेलं आहे मी. आता तुम्हाला पाण्याचं प्रमाण सांगते. हा 1 ग्लास पाणी आहे. 1 2 3 आणि 4 ग्लास मी पाणी हा घेतलेला. आता ह्याच मापाने आपल्याला याच्यात पीठ टाकायचे. तर हा पीठ आहे ना, आपण 4 ग्लास पाणी घेतले, हे 3 ग्लास मी पीठ घेणार आहे. आपण जो पेस्ट केलेला होता ना तो पण मी याच्यामध्ये आता टाकून देणार आहे. आता हा पेस्ट आहे ना आपल्याला जेवढा लागतो ना तेवढा मी याच्यामध्ये टाकून देते. 1 चमचा पापडखार आहे, 1 चमचा मीठ आहे, जिरा पावडर केलेली ही जिरा पावडर मी 1 चमचा टाकणार आहे. हिंग आहे, हा अर्धा चमचा हिंग आहे, हे टाकणार आहे. हिंगाने काय होतं माहिती का, टेस्ट खूप छान लागते. हे सगळं मिश्रण आता आपल्याला उकळी काढून घ्यायचंय. उकळी आलेली आहे. तर आता हे 3 ग्लास पीठ आहे, आपण याच्यामध्ये आता टाकून देऊ. आता टाकताना असं थोडं थोडंच टाकायचं, एकदम नाही टाकायचं, असं थोडं 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 टाकायचं. टाकून झालं का हे सगळं आता एक मिक्स करायचं. पीठ टाकलं ना का लगेच गॅस आहे ना कमी करायचा आणि असं हलवतच राहायचं जरा. ह्याच्याने काय होतं, गुठळ्या मोडल्या जातात, गुठळ्या पकडत नाही. हे बघा अशा प्रकारे हे सगळं हटत राहायचं. हे गॅस बंद बोलू. आता 5 मिनिटं आहे ना गॅस पूर्ण बंद करून याच्यावर झाकण ठेवायचं आणि अशी वाफ येऊन द्यायची त्याला. तर आता मी झाकण ठेवणार आहे. 5 मिनिटं झालेले आणि बघा वाफ कशी निघाली. तर ही वाफ आता काढून घ्यायची सगळी. आता मी हा परातीमध्ये थंड करणार आहे. इकडे एक बाजूला मी गॅसवर पाणी उकळत ठेवलेलं आहे. हे गरमच आहे. तर ह्या मेशरने आहे ना आपण असं दाबून घ्यायचं, असं एकजीव करून घ्यायचं सगळं, म्हणजे राहिलेल्या गुठळ्या पण मोडून जातात. गरम आहे ना, हाताला चटका लागत नाही. तुमच्याकडे जर असं नसेल ना तर फुलपात्र घ्यायचं आणि फुलपात्राने केलं तरी चालतं. थंड झालेलं आहे. आता पाण्याचा थोडासा हात घ्यायचा आणि हा हे बघा अशा प्रकारे ना जे गोळे करायचे, हे असे असे उंडे करायचे. तुमची जर उकड चांगली आली ना तर हे ना चिटकत पण नाही हाताला. हे बघा आता हे आपण एकदा अजून स्टीम करून घेऊ. मी गॅसवर पाणी ठेवलेलं आहे, तर आता स्टीमला टाकू. ह्या स्टीमरला आहे ना
आतमध्ये थोडं तेल लावलेलं आहे, तेलाचा हात लावला का चिटकत नाही ना, तर हे असं आता ठेवून देऊ. हे गोळे मी आता ठेवून देणार आहे याच्यात. हे सगळे असे गोळे मी ठेवून देते आता. हे झाकण आता लावून घेऊ. हे 5 मिनिटासाठी ना आपल्याला कडकडीत अशी मस्त वाफ करून घ्यायची. हे वाफ काढून घेतलेले आहेत. आपण आता बघू हे कसे वाफलेले आहेत. बघा कशी वाफ येते. आणि मी चमच्याने बघते, जर चमच्याला चिटकत नाही म्हणजे आपली वाफ चांगली आलेली. तर असं करून बघायचं. आता मी ही थंड करून घेणार आहे. बस हे गोळे असे परातात थंड करून घ्यायचे. पुन्हा एकदा मेशरने ना आपण आता हे असं दाबून घेऊयाला. हा आत्ता जो पीठ तुम्हाला असा हा एकदम नरम वाटतो, पण जर थंड झाला ना का परत पुन्हा हा कडक होईल. तर आता नरम आहे ना, तरच आपल्याला असं मेशरने असं दाबून घ्यायचं आहे. हे पापड करायला आहे ना, पद्धत एकदम क्लिष्ट आहे, पण खायला खूप छान लागतात. हे असे सगळे गोळे करून घेतलेले ते बघा, असे गोळे करायचे. हे तर गोळे थंड झालेले जरा. हे पापडचं मशीन आहे ना, तेलाचा हात लावायचा म्हणजे लवकर निघलं जातं. असं ठेवायचं याच्यावर, हे पण ठेवायचं आणि हे असं पुश करायचं. हा बघा पापड कसा तयार झालेला आहे. असं कपड्यावर टाकायचा, थोडासा असं लावून घ्यायचा आणि हा काढायचा. अशा प्रकारे पापड मी काढून घेणार आहे. तळताना तेल फुल यायला पाहिजे, म्हणजे फुल गरम व्हायला पाहिजे. त्याने काय होतं, पापड असा फुलला जातो बघा. जर तेल जास्तच गरम झाला नाही ना, तर मग फुलाला चांगली मदत होत नाही, जास्त फुलला जात नाही. म्हणून तेल एकदम फुल येऊन द्यायचं आणि त्याच्यानंतर पापड टाकायचं. तुम्हाला दाखवते बघा कसं पापड फुललेलं आहे. 4 पट फुललेला आहे पापड. अजून एक मी दुसरा तळून दाखवते. आपण याच्यामध्ये टाकून देऊ आणि याला असं खाली लगेच दाबून घ्यायचं आणि लगेच असं काढायचं. काढताना हा तेल आहे ना, त्याच्यामध्येच असं चिमट्याने वर खाली करायचा, म्हणजे सगळा तेल त्याच्यातच कढईमध्ये पडला जातो. हा बघा पापड कसा निघालेला आहे आणि मावत नाही एवढा मोठा पापड झालेला आहे. माझी ही रेसिपी आवडली असेल, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुमचे इतर मित्रमंडळी असतील त्यांना पण शेअर करा. थँक्यू.